पहिली शाखा ते आता 25 शाखा बोलत आहात तुम्ही, तर तिथपर्यंत हा प्रवास खरंच कौतुकास्पद आहे. मंथली ॲव्हरेज पाहायला गेलं तर पाठीमागचं पाहिलं तर 5,000 पर्यंत, आणि आता लॉकडाऊन असूनही तुम्ही स्ट्रगल केले, तुमचे प्रयत्न केले आणि आज 5,000 प्लसच्या ऐवजी 6,000 प्लस तुमच्या सेल्समध्ये ग्रोथ झालेली आहे. तर इतकी मोठी अचीव्हमेंट तुम्ही कशी करू शकलात? आता यामध्ये काय आहे की यामध्ये आता मी इथे म्हणेल की आमचे जे ट्रेडिशनल किंवा आमचे विचार जिथं संपत होते, म्हणजे आम्ही 100% पूर्ण प्रयत्न करून आमचा सेल मंथली रेग्युलर 4,500 ते 5,000 मोबाईल व्हायचा. तर आम्हाला अशावेळी चाणक्य सोशल मीडियाची साथ लाभली किंवा त्यांची भेट झाली. आम्ही चाणक्य सोशल मीडियाचे हेड सुदर्शन बनसोडे सर हे आम्हाला भेटले. आम्ही बसून एक स्ट्रॅटर्जी तयार केली. सुदर्शन सरांनी आमचा पूर्ण व्यवसाय समजावून घेतला आणि त्याच्यावर आम्ही सटीक असं प्लॅनिंग केलं आणि ते पूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये अस्तित्वात आणलं. आणि आमच्या ऑफर्स, आमचे विचार आणि सुदर्शन सरांचं आणि चाणक्य सोशल मीडियाचं मार्केटिंगचं टेक्निक याच्या जोरावर आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा इतरांपेक्षा चांगला सेल करू शकलो, नंबरवरचं स्थान कायम राखू शकलो आणि आणखी बरेच नवीन ग्राहक आम्हाला जोडलेत. आणि आत्ता लॉकडाऊन संपल्यानंतर आम्हाला त्याचा फरक जाणवतो आहे की लॉकडाऊनमध्ये जे आम्ही काम केलं त्याचा फायदा आम्हाला आता जाणवतो आहे की मागे लॉकडाऊनच्या आधी रेग्युलर जो सेल होता त्यापेक्षा 15 ते 20% सेल आमचा वाढलेला आहे. त्यामध्ये मी आमचे सोशल मीडिया पार्टनर चाणक्य सोशल मीडियाचा महत्त्वाचा सहभाग मानतो. त्यांच्या सहकार्यामुळं आणि आमच्या टीमच्या मेहनतीमुळं आणि चाणक्य सोशल मीडिया टीमच्या पण मेहनतीमुळे आम्ही आता उत्तरोत्तर प्रगती करत आहोत. एवढ्या मोठ्या अचीव्हमेंटसाठी तुम्ही मार्केटिंगची जबाबदारी सोशल मीडिया चाणक्याला दिली, तर या टीमवर तुम्ही म्हणजे एवढा मोठा विश्वास किंवा एवढी मोठी जबाबदारी दिली, तुम्हाला त्यावेळी कसं वाटलं होतं? काय असतं माहिती आहे का, आता इतके वर्ष आपण मार्केटमध्ये काम करतो आहे, तर माणसं ओळखण्याची किंवा माणसाची काम करण्याची पद्धत किंवा काही लोक असतात जे फक्त पुस्तकी, आपण मराठी भाषेत पुस्तकी किडे म्हणू त्यांना, की जे त्यांना एखाद्या ट्रेनिंग सेंटरमध्ये शिकवलं जातं तेच ते आमच्यासमोर येऊन बोलतात. सोशल मीडियाचं ट्रेनिंग घेतात काही लोक, कोर्स पूर्ण करतात आणि आमच्यासमोर येऊन तेच शिकवलेलं बोलतात आणि नॉर्मल रेग्युलर जे इतर लोक काम करतात त्याच पद्धतीने काम करतात. परंतु सोशल मीडिया चाणक्यबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या कामाची पद्धत पूर्ण वेगळी आहे. एरियानुसार, छोट्या छोट्या एरियानुसार प्रत्येक ग्राहकांची मनस्थिती वेगळी असते. पैसे खर्च करण्याची त्यांची शक्यता किंवा त्यांची पद्धत वेगळी असते. या छोट्या छोट्या गोष्टीवर सोशल मीडिया चाणक्य काम करतात आणि प्रत्येक एरियानुसार, ऑफरनुसार ते ग्राहकांना वेगवेगळ्या पद्धतीने एकच ऑफर ग्राहकांना कशी पटवून सांगता येईल किंवा ग्राहकांच्या मनात ती ऑफर कशी घर बनवेल अशा पद्धतीने ते मार्केटिंग करतात, पोस्ट बनवतात आणि त्याचा नक्कीच इफेक्ट आम्हाला जाणवतो आणि ते ग्राहकांचं रूपांतर आमच्या पेड कस्टमरमध्ये होतं आणि असं एकूण आमच्या सेलमध्ये त्यामुळेच वाढ होते, मागं झालेली आणि आत्ता पण होत आहे. चाणक्याने तुम्हाला प्रॉपर डेडिकेटेड टीम दिली का? त्याबद्दल तुम्ही काय सांगता? हो, चाणक्यांनी आमच्या मागणीनुसार, म्हणजे काय होतं, प्रत्येक वेळी आम्ही चर्चेमधून आणखी सुधारणा करत गेलो. आणखी ह्यापेक्षा बेटर कसं करता येईल ते विचार करत गेलो. चर्चेमधून हे ठरवलं की स्पेशल तुमच्यासाठी स्पेशल सोशल मीडिया टीम अपॉइंट केलेली आहे असं सुदर्शन सरांनी आम्हाला सांगितलं आणि त्या पद्धतीने त्यांनी स्पेशल टीम आमच्यासाठी अपॉइंट केली आणि प्रत्येक कामासाठी वेगळी स्पेशलायझेशन टीम किंवा स्पेशल टीम ते लावत आहेत आणि त्याचा रिझल्ट नक्कीच आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या रिस्पॉन्सवर दिसतो आहे. म्हणजे 100% त्यांनी स्पेशल टीम लावून आणि ते यशस्वी करून दाखवलेले आहे आमच्या बाबतीत. एकंदरीत सोशल मीडिया चाणक्याची जी मार्केटिंग पद्धत आहे तर त्याचा रिझल्ट आणि मार्केटिंग पद्धतीमुळे मोबाईल शॉपीचा जो पूर्वीचा सेल आहे
त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? पूर्वी काय असायचं की कस्टमर येत होते आपले आणि त्या कस्टमरच्या रेफरन्सने किंवा त्यांच्या माउथ पब्लिसिटीमुळे जेवढे कस्टमरमध्ये वाढ होत होती, तर तेवढे कस्टमरची वाढ आमच्या सेलमध्ये रेग्युलर होत होती. तर नॅचरल ग्रोथ आहे की ज्यामध्ये आमची सर्विस किंवा आमच्या ग्राहकांबद्दलची जी पॉझिटिव्ह भावना आहे किंवा ग्राहकांच्या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून आम्ही सेल्समनला ट्रेनिंग देतो, आमच्या मॅनेजर्सला ट्रेनिंग देतो. त्या पद्धतीने नॅचरल आमची ग्रोथ तर होतच होती. पण आमच्याच विचाराला जोड म्हणून सोशल मीडिया चाणक्य पण भेटला आम्हाला आणि त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आणि आमचं सेल्सचं कल्चर, माणिक मोबाईल शॉपीचं पूर्ण मॅनेजमेंट आणि टीम याचं कस्टमरच्या बाबतीत असलेलं धोरण आणि याबद्दल सोशल मीडिया चाणक्य टीम यांनी समजून घेऊन त्या पद्धतीने त्यांचे एक्स्ट्रा स्किल एफर्ट लावून आमच्याला सुटेबल असा एक प्लॅन तयार केला आणि त्यामुळे आमची ग्रोथ होती आहे आणि त्याबरोबर सोशल मीडिया चाणक्याचीही ग्रोथ होती आहे. नक्कीच सर. सोशल मीडिया चाणक्यच्या टीमने तुमच्या टेलिकॉलिंग टीमला दिवसभर बिझी ठेवणं इतपत लीड्स डेटा पुरवला का? हो, म्हणजे फिरवला असं म्हणता येईल. कारण सुरुवातीला ज्या आमच्या ॲडव्हर्टाईज स्ट्रॅटर्जी होत्या त्याचा खर्च आम्हाला होत होता, पण डायरेक्ट त्याचं मोजमाप करता येत नव्हतं आम्हाला की एक्झॅक्ट ॲडव्हर्टाईजमुळे आम्हाला किती कस्टमर येत आहेत किंवा आमचे जुने कस्टमर किती आहेत याचा अंदाज आम्हाला बांधणं खूपच कठीण होतं. परंतु सोशल मीडिया चाणक्य टीमकडे जेव्हा आम्ही ॲडव्हर्टायझिंगचा आमचा कार्यभार सोपवला, त्यानंतर आम्हाला असं जाणवून आलं की एक्स्ट्रा जे कस्टमर्सचे लीड्स किंवा जी ॲडव्हर्टायझिंग स्ट्रॅटर्जी आहे त्यामध्ये असं सिस्टम त्यांनी केली की ते लीड्स पहिले आम्हाला टेलिकॉलिंग टीमकडे येतात, नंतर टेलिकॉलिंग टीम त्या प्रत्येक कस्टमरचे प्रॉब्लेम, मागण्या सॉर्ट करतात आणि आमच्या एरियानुसार जे कस्टमर ज्या एरियात राहतात त्या एरियातले लीड्स आमच्या टेलिकॉलिंग टीमकडे येतात. मग त्या एरियातल्या आमच्या ब्रँचेसचा नंबर टेलिकॉलिंग टीम त्या कस्टमरला देतात आणि कस्टमरचे नंबर आमच्या ब्रँच मॅनेजर्सला पोहोचवतात. त्यामुळे एकदम ग्राहकांना पण एकदम योग्य त्या ठिकाणी सर्व्हिस भेटते, कमी वेळात सर्व्हिस भेटते आणि अशा प्रकारे लीड्स जुन्या ट्रेडिशनल ॲडव्हर्टायझिंगच्या पद्धतीपेक्षा सोशल मीडिया चाणक्याने जी ॲडव्हर्टायझिंग स्ट्रॅटर्जी अवलंबली त्यामुळे जास्त लीड्स आले आणि पहिल्यांदा एवढ्या लीड्सचा प्रवाह आमच्या बॅकएंड टीमकडे आला आणि त्यामुळे आम्ही ते सर्व कस्टमर पेड ग्राहकांमध्ये रूपांतरित करण्यास यशस्वी झालो आहे. नक्कीच सर. सोशल मीडिया चाणक्यचा 10% कन्वर्जन फॉर्म्युला जर मिनिमम वापरला तर आपल्या सेल्समध्ये कायम ग्रोथ होत राहील का? राहील ना, 100% होणार, त्यात काही वादच नाही आहे. आज आपण पाहतो की लॉकडाऊनमुळे आणि व्यवसाय न होण्यामुळे अनेक व्यवसाय बंद पडत असतात. तर अशा व्यावसायिकांना तुम्ही मार्केटिंगबद्दल काय सांगाल? अशा व्यावसायिकांना माझं एकच म्हणणं आहे की मार्केटिंग म्हणजे हे बघा, तुम्ही जर ट्रेडिशनल लेवलने जर व्यवसाय चालू केला आणि ग्रोथ चालू केली तर समजा एक अंधारे विचार करा की पहिले 500 ग्राहक तुमच्या दुकानापर्यंत यायला 1 वर्षाचा कालावधी लागेल नवीन कस्टमर. परंतु तुम्ही जर तेच ॲडव्हर्टाईज केली तुमच्या प्रोडक्टची, तुमच्या शॉपची, तर ते 1 वर्षामध्ये जे कस्टमर तुमच्या शॉपमध्ये येणार आहेत ते 1 महिन्यामध्ये येतील. म्हणजे मी म्हणतो 10 पट तुमची ग्रोथ जास्त होते ॲडव्हर्टाईजमुळे. आणि ॲडव्हर्टाईज हा म्हणजे व्यवसायाचा अनिवार्य भाग आहे. ॲडव्हर्टाईजशिवाय कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी होऊ शकत नाही. कारण आत्ता मार्केट किंवा आपण त्याला म्हणू कॉम्पिटिशन आणि टेक्नॉलॉजी ही खूप फास्ट डेव्हलप होते आहे. त्यामुळं भरपूर जे लोक टेक्नॉलॉजीचा यूज करतात, मार्केटिंगचा यूज करतात, ते लोक नॉर्मल लोकांपेक्षा कितीतरी पटीने पुढे जातात. आणि नंतर आपले विदाऊट ॲडव्हर्टाईज करणारे दुकानदार किंवा रिटेलर म्हणू आपण,
यांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे एकदम कठीण होऊन जाते आणि नंतर कॉम्पिटिटरची प्रगती झाल्यामुळे किंवा जास्त टेक्नॉलॉजी त्यांनी बिझनेसमध्ये यूज केल्यामुळे ॲडव्हर्टायझिंगमुळे ते आपल्यावर हावी होऊन जातात आणि एक वेळ अशी येते की ॲडव्हर्टाईज न केल्यामुळे आपला व्यवसाय नुकसानमध्ये जाऊ लागतो आणि कालांतराने तो बंद करण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. म्हणून माझं सगळ्यांना हे म्हणणं आहे की मी म्हणतो व्यवसाय चालू केल्यापासूनच नाही, व्यवसाय चालू होण्याच्या आधीपासून तुम्ही ॲडव्हर्टाईज केली पाहिजे आणि ॲडव्हर्टाईज ही कधीच थांबवायची नाही. जेव्हा ॲडव्हर्टाईज थांबली त्या ठिकाणी तुमची प्रगती थांबली असं माझं म्हणणं आहे. यामुळं त्यानंतर मला आपल्याला हे विचारावंसं वाटतं की सोशल मीडिया चाणक्य व्यवसायातील रिझल्टसाठी 90 दिवसाचा चॅलेंज देतात. तर या 90 दिवसाच्या आत बिझनेसमध्ये बदल कसा घडतो आणि त्याचा अनुभव तुम्ही कसा घेतला? कसं आहे, आता प्रत्येक माणसाची स्पेशालिटी असते. थोडक्यात सांगायचं झालं तर मी जरी ओनर असलो तरी मीच सगळ्या गोष्टी करू शकत नाही. आज मी एवढी मोठी टीम चालवतो तर अकाउंटिंगसाठी स्पेशल माणूस आहे. अकाउंटंट माझा जो मेन आहे त्याला जे नॉलेज आहे त्यापेक्षा 5% नॉलेज पण मला नसेल. म्हणजे मला सांगायचं हेच की प्रत्येक माणसाची स्पेशालिटी आहे. तर हेच सांगायचं आहे की सोशल मीडिया चाणक्य किंवा सोशल मीडियामध्ये स्पेशालिटी आहे. म्हणजे त्या स्पेशालिटीमुळेच जे काम आपण करू शकत नाही ते काम सोशल मीडिया करू शकतं. म्हणजे सोशल मीडियाला त्याचं काम करण्याला पूर्ण जर आपण अधिकार दिले किंवा स्वातंत्र्य दिलं तर आपल्याला काम करण्याची गरज नाही आहे. म्हणजे माझं सांगणं हेच आहे की जेव्हा सोशल मीडियाकडे तुम्ही जाल किंवा सोशल मीडिया एजन्सीकडे, सोशल मीडिया चाणक्यकडे जाल तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या स्ट्रॅटजीनुसार काम करा. कारण आपली स्ट्रॅटजी फेल झालेली असते त्यामुळेच तर आपण सोशल मीडिया टीमला बोलवलेलं असतं आणि ते त्यांचं स्पेशलायझेशन असतं. आपल्यापेक्षा जास्त नॉलेज असतं त्यांना. त्यामुळं पूर्ण त्यांच्यावर भरोसा ठेवा. ते म्हणतील त्या पद्धतीने काम करा आणि त्यांच्यावर जबाबदारी टाका. त्यांच्यावर जबाबदारी टाकल्यामुळे आपण निश्चिंत राहतो. आपण फक्त ॲडव्हर्टाईजसाठी पैसे खर्च करायचे असतात, बाकी त्यांना त्यांचं काम करून द्यायचं असतं. आपण शेवटी व्यावसायिक आहे, पैसे देणे आणि पैसे घेणे एवढंच आपल्याला समजतं. त्या पद्धतीने तेवढे पैसे दिले त्या बदल्यात आपल्याला किती रिटर्न्स येणार आहेत ते त्यांच्याकडून सोशल मीडिया करून आपण खात्री घ्यायची आणि त्यांना त्यांचं काम करून द्यायचं आहे. 100% या गोष्टीचा फायदा होईल आणि तुम्ही एका केबिनमध्ये बसून पूर्ण ॲडव्हर्टाईजच्या रूपात तुमच्या व्यवसायात वाढ झालेली तुम्हाला दिसेल असं मला वाटतं. धन्यवाद वेळ दिला त्याबद्दल मी आपलं आभार मानते आणि आपल्या भविष्यातील सर्व संकल्पनांना शुभेच्छा देखील देते.